नमस्कार. तर चला आज आपण एक नंबर चवीचा असा उपमा तयार करूया. अगदी मोकळा, सुटसुटीत आणि दाणेदार असा हा उपमा खूप छान असा चवीला लागतो. नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. खूपच मस्त आणि साधी सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करू. पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप गरम झालंय, त्यामध्ये 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अगदी याचा कलर चेंज करायचा नाही, परंतु आतूनही कच्चा राहिला नाही पाहिजे. तर सतत ह्याला परतत मस्त असा भाजून घेऊ. रवा छान भाजलेला आहे, पाहू शकता तुम्ही, मस्त असा रवा भाजलेला आहे. तर इथं मी तूप वापरलेला आहे रवा भाजण्यासाठी. तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. पॅन मध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. ते 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तर ही व्यवस्थित असं शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही फोडणीला सुद्धा तूप वापरायचं असेल तरी सुद्धा वापरू शकता. मी तर रवा आहे तो तुपामध्ये भाजून घेतला आणि फोडणीसाठी इथं तेल वापरलेलं आहे. तर व्यवस्थित असे शेंगदाणे फ्राय करून घेऊ. शेंगदाणे छान फ्राय झाले, त्याच्यामध्ये काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत. हे काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आवडत असेल तर वापरा, नाही वापरलं तरी काही हरकत नाही. 1-2 मिनिट आपण काजू यामध्ये परतून घेऊ. असं परतून घेतल्यामध्ये याला क्रंचीपणा येतो आणि आपण ज्यावेळेस उपमा खातो त्यावेळेस ते कुरकुरीतपणा शेंगदाणे आणि काजूला लागतो, त्यामुळे चवीला छान लागते. काजू आणि शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, काढून घेऊ. शिल्लक तेल होतं, त्यामध्येच मी थोडंसं अर्धा चमचा अजून तेल टाकून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत. त्यामध्येच अर्धा चमचे चणा डाळ टाकायची आहे आणि अर्धा चमचा उडीद डाळ टाकायची आहे. ह्या डाळी टाकल्यामुळं खूप छान असं स्वाद येतो पीठ बनवण्यासाठी, म्हणजे खाण्यासाठी. ते थोडंसं गुलाबी कलर आला डाळीला तोपर्यंत परतून घ्यायचा. गॅस आपण मंदच ठेवलेला आहे. तर व्यवस्थित हे फ्राय झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. मस्त तेल गरम असल्यामुळे पटकन ह्या डाळी वगैरे फ्राय होतात. मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ. हलकासा कांदा परतलेला आहे, यामध्ये थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे. काही कढीपत्त्याचे पान, कढीपत्ता आवर्जून टाका, खूप छान असा स्वाद येतो. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. यामध्ये आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाज्या वापरायच्या आहेत. मी इथं मटर वापरलेला आहे पाववाटी आणि पाववाटी गाजर वापरलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे या फोडणीमध्ये आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या व्यवस्थित अशा परतलेल्या आहेत, पण थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्या गरम पाण्यामध्ये थोड्याशा उकळल्या का व्यवस्थित अशा सॉफ्ट होतील. तर इथं ज्या वाटीनं आपण रवा मोजून घेतला 1 वाटी, त्याच वाटीनं 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर हे पाणी आहे ते ओतून घ्यायचं आहे यामध्ये. अडीच वाटी पाणी गरम केलेलं होतं, त्यामधलं थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे. अगदीच 3 ते 4 चमचे असेल एवढं. तर हे पाणी आहे, ही फोडणी झालेली आहे, हे उकळवून घ्यायचे आहे. यावरती झाकण ठेवू. त्या फोडणीला उकळे आलेले आहे. आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे.
छान असं उकळलेलं आहे. यामध्ये आता भाजलेला रवा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सतत ह्याला ढवळत राहायचं, जेणेकरून गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत अजिबात. व्यवस्थित असं रवा जो आहे तो पटकन पाणी शोषून घेतो, त्यामुळं पटकन हे मिश्रण आहे ते घट्ट होतं. त्यामुळं पाणी जे आहे ते व्यवस्थित अंदाजानंच वापरा. आपण 1 वाटी रव्यासाठी तर 2.25 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर ते व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाफ देऊन घ्यायची. 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत. छान अशी उपम्याला वाफ बसलेली आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. खूप छान असा याचा स्वाद येतो. मस्तच. यावरती जे आपण शेंगदाणे आणि काजूचे काप टाकलेले होते तळून ते ठेवून घ्यायचे, त्यास पसरवून थोडीशी कोथिंबीर आणि एखादा मिनिट फक्त वाफ द्यायची. 1 ते 2 मिनिट झालेले. झाकण काढू आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान असा हा उपमा तयार झालेला आहे. मुलं जर तूप खात नसतील तर किंवा भाज्या खात नसतील तर हे छान असे बेस्ट असा ऑप्शन आहे. उपमा बनवून त्यामध्ये भाज्या तूप वगैरे वापरलं तर आवडीनं खातील. नक्की एकदा ट्राय करा. खूपच छान. गॅस आता बंद करू. यावरती 5 मिनिट झाकून तसंच ठेवायचं आहे. तर खूप छान मोकळा सुटसुटीत असा आपला हा उपमा तयार झालेला आहे. नक्की एकदा तुम्ही ट्राय करून पहा. अजिबात चिकट वगैरे झालेला नाही. आणि कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.